जुन्नर कृषी उत्पन्न बाजार समितीच्या नारायणगाव येथील टोमॅटो मार्केटमध्ये आज 29 नोव्हेंबर 2025 रोजी टोमॅटोला बाजारभाव 400 ते 550 रुपयापर्यंतचा मिळाला आणि आवक साधारण 5 ते 6,000 क्रेटची आवक झाली. नारायणगावच्या टोमॅटो मार्केटमध्ये दिनांक 29 नोव्हेंबर 2025 रोजी टोमॅटोचे बाजारभाव पुन्हा कमी झालेले पाहायला मिळत आहेत. 8 दिवसापूर्वी थोडेसे बाजारभाव चांगले होते आणि मात्र 3 दिवसापासून बाजारभाव आता कमी कमी होत चाललेले आहेत. व्यापारी बांधव सांगतायत बाहेरच्या मार्केटमध्ये बाजार डाऊन झाल्यामुळे आपल्याकडे देखील बाजारभाव कमी झालेत. बाहेर विक्रीचे दर गडगडल्यामुळे इथे जास्त दराने आम्ही घेऊ शकत नाही असं व्यापारी बांधव सांगतायत. शेतकरी बांधवांनो, टोमॅटो माल नाशिवंत आहे, त्यामुळे बाजारभाव कमी जास्त होणं साहजिक आहे. सध्या हिवाळा आहे, त्याचाही फटका टोमॅटो पिकावर बसतोय. टोमॅटोच्या पिकाला काळे डाग पडत आहेत. त्याचबरोबर टोमॅटोला ह्या गारठ्याचा परिणाम अधिकचा होतोय. वेगवेगळ्या प्रकारचे व्हायरस देखील टोमॅटो पिकाला वाढलेले आहेत. व्यापारी बांधवांनो, शेतकऱ्याच्या टोमॅटोला अधिकाधिक बाजारभाव कसा देता येईल याबाबतची तुम्ही काळजी घ्या. जुन्नर कृषी उत्पन्न बाजार समितीचं नारायणगावचं हे टोमॅटो मार्केट संपूर्ण महाराष्ट्रामध्ये सुपरिचित आहे. या ठिकाणचे व्यापारी, आडतदार आणि संचालक मंडळ सभापती संजय काळे ह्या सगळ्या मंडळींचं कामकाज चांगलं असल्यामुळे शेतकऱ्यांचा कल नारायणगावच्या मार्केटमध्ये असतो. 29 नोव्हेंबर 2025 रोजी टोमॅटोची आवक साधारणपणे 5 ते 6,000 क्रेटची झाली आणि सरासरी टोमॅटोला बाजारभाव 400 ते 550 रुपयापर्यंत, एखादं वक्कल 600 रुपयापर्यंत गेलं. म्हणजे मेघदूत, आर्यमान, 108, अथर्व, साऊ या सगळ्या व्हरायटीचे बाजारभाव थोडेसे कमी झालेले पाहायला मिळतात. व्यापारी बांधवांनो, शेतकऱ्यांची काळजी घ्या. शेतकरी खूप अडचणीमध्ये आहे. आमच्या शेतकऱ्यांना सावकाश टोमॅटोचे 4 पैसे अधिकचे कसे होतील. जुन्नर कृषी उत्पन्न बाजार समितीच्या नारायणगाव येथील टोमॅटो मार्केटमध्ये मला विनंती आहे. आणि शेतकरी बांधवांनो, तुम्ही देखील मालाची प्रतवारी चांगली करून आणा, की जेणेकरून तुमच्या टोमॅटोचे पैसे अधिकचे होतील. ब्युरो रिपोर्ट, विघ्नर टाइम्स, नारायणगाव. आपले किती टोमॅटो? आमची सगळी 116 कॅरेट आहे. 116 कॅरेट आहे. काय भाव गेले आपले? नाही, आम्ही हे दिलेलं आहे, म्हणजे डायरेक्ट गाडी लावलेली, पॅक करून दिलेलं नाही, ते लावतात नंतर मग. अच्छा, बरं. आसपास लागेल. काय तिकडे बिबट्याची काय परिस्थिती? बिबट्याचं फार भयंकर परिस्थिती. सकाळी आमच्या काय कार्यकर्त्याला बिबट्या आढळ झाला. आज सकाळी पाठ. हो काय? हो, काय बिबट्याची परिस्थिती तिकडे? बिबट्या रोज राऊंड होतोय. रोज नियमाने रोज दिसतोयच. बरं, बसा, काळजी घ्या. वाहन सावकाश चालवा, सावकाश इथं पोहोचा. चला, धन्यवाद. सीझन कसा गेला? यंदाचा सीझन अतिवृष्टी, धुकं याच्यामुळे सीझन हा तसा फेल गेलेला. थोडे भाव वाढले पण माल नाही. जो माल आहे त्याला पण अनेक प्रकारचे रोग आहेत. थंडीचा काय प्रादुर्भाव? थंडीचा प्रादुर्भाव आहे. थंडीमुळे सुद्धा मालावरती पिकाला रोगाचा प्रादुर्भाव. मिळत असलेला बाजारभाव आणि उत्पादन, निघत असलेलं उत्पादन, याच्यामुळे शेतकऱ्याचं अर्थकारण मात्र जुळत नाही. शेतकरी बांधवांनो, टोमॅटो नारायणगावला विक्रीकडे आणत असताना माल सॉर्टिंग करून आणा, जेणेकरून चांगल्या मालाचे पैसे देखील होतील. आणि त्याचबरोबर आपण नारायणगावला वाहन घेऊन येत असताना वाहनसुद्धा सावकाश चालवा, स्वतःची देखील काळजी घ्या. समितीचे सभापती संजय काळे, या ठिकाणचे व्यापारी, आडतदार या सगळ्या मंडळींचं नियोजन चांगलं असल्यामुळे नारायणगावच्या टोमॅटो मार्केटमध्ये टोमॅटो विक्रीला येण्यासाठी शेतकऱ्यांचा कल आपल्याला पाहायला मिळतो. सुरेश वाणी, विघ्नर टाइम्स, नारायणगाव. बातम्या शेतीच्या, बातम्या मातीच्या, बातम्या अन्यायाच्या, गुन्हेगारीच्या, राजकारणाच्या आणि समाजकारणाच्या, शोषणाविरुद्ध बुलंद आवाज, जनसामान्यांच्या हुंकाराची गाज, सत्कार्याला प्रोत्साहन, दुष्कृत्याला अनुशासन,
निर्भीड, निस्पृह, सडेतोड, बेधडक आणि रोखटोक म्हणजेच विघ्नहर टाइम्स. शोध बातमीचा, ध्यास सत्याचा. आपलं चॅनल, आपली बातमी. सबस्क्राईब तर कराच, पण बेल आयकॉनवर क्लिक करायलाही विसरू नका.